श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, 23 तारखेला कालभैरव जयंती आहे। आता कालभैरव जयंती कालाष्टमीला असते, म्हणजे प्रत्येक कालाष्टमीला नाही तर कार्तिक महिन्याच्या कालाष्टमीला कालभैरव जयंती असते। आपल्याला सर्वांना माहिती आहे कालभैरव हे आपले संरक्षक दैवत आहे। आपल्या सगळ्या समस्याचं, सगळ्या टेन्शनचं, सगळ्या दुःखाचं निवारण हे कालभैरव करत असतात। आपल्याला हे पण माहित असेल की बघा, कालभैरवाची सेवा केली ना अकाल मृत्यू टळतो। त्यानंतर ज्या घरामध्ये रोज कालभैरव अष्टक वाचन होत असतं ना, त्या घरामध्ये कधी ऍक्सिडेंट, अपघात आणि अचानक असा मृत्यू कधी होत नाही। त्यानंतर बघा, आता माझा एक अनुभव सांगते। म्हणजे आता कसं असतं बघा, कालभैरवाची सेवा खूपच असे हे असतं, यमाला म्हणजे कालभैरव आहे तो यमदैवत आहे। तर माझे वडील होते, आता नाही आहेत ते किती दिवस झाले, भरपूर, म्हणजे ते जवळजवळ 2012ला वारलेले आहेत वडील माझे। तर त्यावेळेला गोष्ट अशी होती, 12ला पण नाही, 11ला, 2011ला वारलेले आहेत। तर त्यावेळेला असं होतं, माझे वडील आजारी होते आणि असंच आम्हाला फोन आला की मग वडील आजारी आहे आणि त्यांना ऍडमिट केलेलं आहे। डॉक्टरांनी सांगितलं की हे जास्त आजारी, यांना घेऊन जा, आता यांचं काय, आता घरी जाऊन सेवा करा असं सांगितलं होतं। मग भाऊने फोन केला आम्हाला, म्हणे की तुम्ही या असं तसं। तर आलं। आता कुठल्याही मुलीला असं वाटतं की बरंच व्हावं ना। आता मला जी सेवा माहित होती, भरपूर सेवा, आता तुम्हाला माहितीच आहे सेवा। तर मी काय करायची बघा, माझ्या वडिलांना दवाखान्यात होते तेव्हापासून हे म्हणजे असं अक्षरशः त्यांचे अवयव एक एक हे व्हायला लागले होते, निकामी व्हायला लागले होते। तर जेव्हा निकामी होता अवयव, आपल्याला माहिती जेव्हा माणूस मारतो किंवा जेव्हा शेवटचा क्षण येतो ना, एक एक अवयव त्याचा थंड पडतो। म्हणजे तो निकामी, जो अवयव निकामी होतो ना, तो अवयव थंड पडतो। जसं आता पाय निकामी झाले की पाय थंड पडता, हात निकामी झाले का हात थंड पडता। जेव्हा माणूस जात राहतो तेव्हा एक एक अवयव त्याचे होत असतं। तर असं डॉक्टरांच्या लक्षात आलं, डॉक्टरांनी सांगितलं। तेव्हा आम्ही नाशिकला राहायचो। मग तेव्हा आम्ही तिघी बहिणी तिथून आलो आणि मी जे कालभैरव अष्टक माझ्या वडिलांचं हे पूर्ण आहे ना एकदम थंड पडलेलं होतं आणि फक्त डोळे हलवत होते, बाकी काहीच नव्हते करत। फक्त आणि हे सगळं थंड, आणि एक हात फक्त हलवायचे ते, आणि हे पूर्ण। मग मी नाही का आले, डोकं बघितलं थंड वाटतंय, डोक्यावर जे हात ठेवलं कालभैरव अष्टक म्हणायला सुरुवात केली। कालभैरव अष्टक म्हणायला सुरुवात केली तर सारखी म्हणत राहिली। भाऊने सांगितलं होतं की वडिलांना असं सांगितलं डॉक्टरांनी, पण आता आपल्याला माहिती का, आपण मृत्यूच्या दाढेतून सुद्धा आपल्याकडे सेवा आहे, मृत्यूच्या दाढेतून सुद्धा आपल्याला माणूस वाचवता येतो, पण सेवेत पावर पाहिजे तेवढा। मग मी कालभैरव अष्टक वाचायला सुरुवात केली, माझ्या बहिणीने महामृत्युंजय मंत्र म्हणायला सुरुवात केली। हे पूर्ण थंड पडलेलं आहे ना, हे 1 ते 1.5 तासाने हळूहळू गरम व्हायला लागलं। बघा, हळूहळू गरम व्हायला लागलं। माझे वडील फक्त असे डोळे फिरून बघायचे, काहीच बोलत नव्हते, डोळे फिरून फक्त बघायचे। नंतर मग ते गरम व्हायला लागलं। मग नंतर आहे ना बोलायला पण लागले, चांगले बोलायला लागले आपल्यासारखे। नंतर चांगले बोलायला लागले, एकदम व्यवस्थित। मग चालता नव्हतं येत, पण म्हणजे उभं राहायला खूप अशक्तपणा आलेला होता, बोलायला लागले। मग त्यांना घरी घेऊन गेलो आम्ही। घरी घेऊन गेलं तर डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तो घरी घेऊन गेला, डिस्चार्ज दिला, घरी घेऊन गेले। घरी घेऊन गेले ना, तर मी त्यांच्याजवळ बसून कंटिन्यू कालभैरव अष्टक आणि माझी बहीण महामृत्युंजय मंत्र आणि आम्ही रामरक्षण कालभैरव अष्टक असं आम्ही करतच राहिलो। तर ते डॉक्टरांनी एक दिवस त्यांना सांगितलं होतं साधारण दुपारपर्यंत हे जातील बुवा असं, कारण की हे पूर्णच गार झालं होतं, पाय पण गार झालेले होते, फक्त हात ते हलवत होते आणि डोळे हलवत होते। मग घरी घेऊन गेल्यानंतर आमची ही सेवा चालू झाली ना, ते बोलायला पण लागले, हात पण हलायला लागले, पाय पण हलवायला लागले। मग एक पाय एक हात हलवायचे। मग नंतर घरी आल्यावर आहे ना, ते मग म्हणता मला की मला ते जप युनिट घेऊन ये ना म्हणे, मला स्वामी समर्थ जप ऐकायचंय, मग जप करायचंय म्हणे, मला मंत्र ऐकायचे। तेव्हा आम्ही नाशिकला राहायचो, माझे मिस्टर नाशिकला होते आणि माझे आई वडील येवल्याला राहायचे। तर तिथून माझ्या मिस्टरांना कॉल केला की मला तेव्हा काही इथं भेटत नव्हतं, तेव्हा मी त्यांना कॉल केला की तुम्ही जप युनिट घेऊन या आपल्या घरचं, माझ्याकडे जप युनिट तेव्हा भरपूर वर्षापासून आहे, जप युनिट घेऊन या म्हटलं। त्यांनी
ते पण सांगितलं ना, असं असं सांगितलं डॉक्टरांनी. आप्पा म्हणायचं माझ्या वडिलांना, मी असं असं सांगितलेलं डॉक्टरांनी की बुवा यांची सेवाच करा, आता काय हे जास्त वेळाचे नाहीये, असं तसं. माझे मिस्टर सुद्धा अर्ध्या तासात जप युनिटसाठी अर्ध्या तासात निघाले आणि असं आजारी पण होते असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ते पण लगेच निघणार होते. पण अर्ध्या तासात माझ्या मिस्टरांनी ऑफिसला होते. ऑफिसला सांगितलं की असं असं माझं आहे, मला घरी जायचंय, मला सुट्टीवर जायचं आहे. ऑफिसला सांगितलं त्यांनी आणि घरी आले, जप युनिट घेतलं आणि तिथून गाडी पण लगेच मिळाली. शार्प 2 तासामध्ये माझे मिस्टर घरी. शार्प 2 तासात माझे मिस्टर घरी. त्यांच्या कानाजवळ आम्ही जप लावला. ते जप युनिट आहे ना थोडंसं असं दूर ठेवलं, नाही म्हणे माझ्या कानाजवळ ठेवा. कानाजवळ ठेवलं जप युनिट, तिकडे जप चालू, आम्ही इकडे, माझं इकडे कालभैरव अष्टक चालू, माझ्या बहिणीचा महामृत्युंजय मंत्र चालू, रामरक्षा चालू. आमचं असं चालू ना, ते चांगले बोलायला लागून गेले आणि जोपर्यंत हे चालू तोपर्यंत काहीच नाही. तो दिवस आमचा असंच सेवेतच गेला आणि ते चांगलं झालं. दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं. दुसऱ्या दिवशी रात्रभर पण आम्ही जागे राहिलो. आम्हाला वाटलं की सेवा करून करून आपण त्यांना वाचू. आणि आम्हाला ते दिसत होतं गार झालेले एक अवयव गरम व्हायला लागला होता. जे जसं हे का हालचाल करत नव्हते ते चांगले हालचाल करायला लागले. आपले नॉर्मल सारखं हालचाल करायला लागल्या नंतर नंतर. मग आम्हाला तर थोडी आशा यायला लागली ना. आम्हाला असं वाटलं उठूनही चालतील असं वाटायला लागलं. पण मग त्यांची ती वेळच आलेली होती. मग आमचं चालू लगेच दुसरी रात्रभर पण बसलो आम्ही. एक झालं की थोडंसं मी झोपली का माझ्या बहिणीला बसवायची. माझी बहीण झोपली का मी असं करत रात्रभर पण चांगले गेले. दुसऱ्या दिवशी झालं मग दुपारी काय झालं, दुपारी असंच झालं. दुपारी 11-12ला झालं. ते भाऊच्या जरा लक्षात आलं की की अरे यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यांना त्रास पण होत होता, जरासा मधून-मधून त्रास पण व्हायचा आणि मग त्यांनी ब्राह्मणाकडे गेला, एका ब्राह्मणाकडे गेला आणि त्यांना सांगितलं की बुवा असं-असं आहे. परंतु म्हणे त्यांना म्हणजे हे पण होत नाहीये आणि ते चांगले होईल का? असं त्यांना तो ब्राह्मणाकडे याच्यासाठी गेला की माझे चांगले होतील का? त्याने काही सांगितलं नाही सेवा करेल असं. ब्राह्मणाकडे गेला की त्याची कुठल्या कोणाकडे श्रद्धा होती, असंच आपल्यासारखे असं त्यांच्याकडे गेला. त्याने सांगितलं की म्हणे माझे वडील चांगले होतील का? जरा असं चांगलं होतंय बा, पंचांग वगैरे बघू. त्याला वाटलं. तर ब्राह्मणाने काय सांगितलं की म्हणे त्यांचा मृत्यू म्हणे काल दुपारीच होणार होता म्हणे. बघा, ब्राह्मणाने सांगितलं त्यांचे पंचांग पंचांग बघून, हे बघून सांगितलं त्यांचा मृत्यू काल दुपारीच होणार होता. त्यांचा पण म्हणे तुमच्याकडे ना म्हणे सेवा चालू आहे, मग काहीतरी वाचन चालू आहे म्हणे, त्याच्यामुळे तिथं येऊन उभा आहे म्हणे, परंतु तो नेऊ शकत नाही म्हणे. मग माझ्या भावाच्या लक्षात आलं की माझं सतत कालभैरव अष्टक चालू, माझ्या बहिणीचं रामरक्षा चालू, महामृत्युंजय मंत्र चालू, की आपल्याकडे. मग तो बोलला की हो म्हणे माझ्या बहिणी बोलतायत म्हणे, सेवा करतायत म्हणे, वाचन चालू आहे त्यांचं, कंटिन्यू जप चालू आहे असं तसं. तर मग म्हणे त्याच्यामुळे म्हणे, नाही तर त्यांना आहे ना म्हणजे कसं मध्येच त्यांना खूप असं हे व्हायचं, जीव जायचा प्रयत्न व्हायचा, परंतु आमची सेवा चालू असल्याने पुन्हा थंड व्हायचे, पुन्हा व्यवस्थित व्हायचे. तर मग त्याला थोडं हे झालं, लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं होतंय. मग त्याने काय केलं, मग त्याने जरा थोडा विचार बदलला. म्हणे आपण ना त्यांना शिर्डीला नेऊ म्हणे, बरं होण्यासाठी. असं तसं शिर्डीच्या दवाखान्यात नेलं त्याने आणि त्यावेळेस सुद्धा मी बरोबरच होती, गाडीत बरोबर होती, दवाखान्यात बरोबर होती. त्यांना ते सलाईन वगैरे ते लावेपर्यंत बरोबर होती. पण त्याने काय केलं, ते डॉक्टरांनी काय सांगितलं की त्यांना नळी टाकायची म्हणे, थोडं तुम्ही बाहेर जा म्हणे 5 मिनिटं. 5 मिनिटासाठी मला बाहेर काढलं, फक्त 5 मिनिटासाठी आम्हाला बहिणीला बाहेर काढलं. तेवढ्या 5 मिनिटात त्यांचा जीव गेला. म्हणजे सांगायचा प्रश्न असा होता, आता एवढा मोठा अनुभव सांगितला, तेवढ्या 5 मिनिटात त्यांचा जीव गेला. अगदी मी असं बघून आले मागे आणि मग कारण की तेवढाच वेळ जप थांबला ना आमचा तेवढाच वेळ जप थांबला. आम्ही बोलायला लागलो की आता डॉक्टर काय करणार असं तसं. तेवढाच वेळ आमचा थांबला आणि तेवढ्या वेळात त्यांचा जीव गेला. तर गोष्ट सांगायचं तात्पर्य असं की जोपर्यंत आपण कालभैरव अष्टक म्हणतो, महामृत्युंजय मंत्र म्हणतो, तोपर्यंत यम सुद्धा त्या व्यक्तीला नेत नाही. हा आमचा स्वतःचा शाश्वत अनुभव आहे. म्हणून खरंच कालभैरवाची सेवा खूप पॉवरफुल आहे. कुठल्याही संकटासाठी, कुठल्याही समस्यासाठी, मोठं संकट असो, छोटं संकट असो, आजारपण असो, कशासाठी पण आपण कालभैरवाची सेवा देत असतो. आणि स्वतः सुद्धा आपल्याला सुद्धा माहिती असावं की काही झालं तर आपण पहिले कालभैरवाची सेवा करायची, म्हणजे आपलं संकट दूर होतं.
तर खूप असा जबरदस्त कालभैरवाष्टकचा अनुभव आहे आम्हाला. अक्षरशः म्हणजे 2 दिवस आम्ही 1.5 दिवस म्हणावं लागेल. 1.5 दिवस आम्ही कालभैरवाष्टक आणि रामरक्षा महामृत्युंजय मंत्र थांबलोच नाही तर ते हेच नव्हतं होत. त्यांना मरणच येत नव्हतं. तर मग उलट त्यांचे एक-एक अवयव गरम व्हायला लागले होते. त्यामुळे आम्हाला आशा वाटायला लागली होती. परंतु ते फक्त 5 मिनिटं आमचा जप थांबला. नाही तर तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना घेऊन गेले आणि 5 मिनिट आम्हाला बाहेर काढलं. तेवढ्या वेळात माझ्या वडिलांचा जीव गेलेला होता. गेला तेवढ्या वेळात, तेवढ्याच 5 मिनिटात. तर असे म्हणजे ही मोठी अनुभव आहे आणि ह्याच्यामुळे मी अक्षरशः सर्वांना जीव तोडून सांगू इच्छिते, की कालभैरवाची सेवा आपल्या घरात अवश्य झाली पाहिजे. एकदा तरी झालीच पाहिजे. कारण की आपल्या घरामध्ये असे कधीही होत नाही. मग अकाल मृत्यू होणार नाही आणि तुमच्या कालभैरवाची जेवढी जास्त सेवा होईल ना, तेवढं तुमचा पॉवर जास्त होतो सेवेमध्ये आणि मग आपल्याला जेव्हा काही आपण कोणासाठी काही करतो ना, तर त्याचे लवकर रिझल्ट येतात. म्हणून अशी ही सेवा करायची. अजून खूप काही आहे अनुभव कालभैरवाष्टकचे ते पण सांगू इच्छिते. परंतु आता व्हिडिओ खूप मोठी झाली. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरातले आता हे तर रोज आमचे जेव्हा प्रश्न उत्तराला येतो ना, सॉरी प्रश्न उत्तराला काही सेवेकरी येतात ना, त्यांना आम्ही जेव्हा देतो तर त्यांना प्रत्येकाला अनुभव येतच असतो. पण माझ्या स्वतःचा सुद्धा खूप अनुभव आहे आमच्या घरातला. माझ्या एक भाचीचा पण आहे. खूप अशा आहे. त्याची एखाद्या वेळेस तिची पण व्हिडिओ बनवेल त्या अनुभवाची. पण आता कालभैरवाची आपला विषय बाजूला राहिला. अनुभव सांगितला परंतु असं अनुभव आपल्याला खरंच म्हणजे खूप याच्यासारखा अनुभव आहे. आपण सुद्धा कालभैरवाची सेवा रोज करा. आता ह्या कालभैरव जयंती आहे. ह्या दिवशी आपण कालभैरवाला काय नैवेद्य वगैरे न्यायचं हे पुढच्या व्हिडिओत सांगावं असं वाटतंय मला कारण की व्हिडिओ आपली ऑलरेडी 12 मिनिटाची झालेली आहे. तर असो मी आता जरा इथेच थांबते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कालभैरवाची सेवा काय करायची कालभैरव जयंतीला आणि नैवेद्य काय न्यायचा, कसा न्यायचा, काय-काय बोलायचं, कुठे काय ठेवायचं हे सगळं पुढच्या व्हिडिओत सांगते. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.